राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात एका व्हॅनमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटाने खळबळ उडाली आहे. स्फोटानंतर संपूर्ण दिल्ली हादरली असून पोलीस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. हा अपघाती स्फोट होता की दहशतवादी कटाचा भाग याचा शोध दिल्ली पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरील सर्व पुरावे गोळा करण्यात येत असून बॉम्बनाशक पथक आणि डॉग स्क्वॉडही तपासात सहभागी झाले आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई आणि पुणे शहरांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मुंबईतील सीएसएमटी परिसरासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर तपासणी सुरू असून संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या पथकांची गस्त वाढवण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्त आणि आयबी प्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा आणि लोकनायक रुग्णालयातील जखमींचा आढावा घेतला. डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेऊन शहा यांनी सांगितले की लाल किल्ल्याजवळील ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या ह्युंडाई i20 गाडीत स्फोट झाला होता. या घटनेत काही जण जखमी तर काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अमित शहा यांनी सांगितले की NSA, NIA, दिल्ली क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचने तपास सुरू केला आहे. सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास चालू आहे. नागरिकांसमोर लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल.